इयत्ता चौथी मला शिकायचंय. स्वाध्याय प्रश्न 1. एका वाक्यात उत्तरे लिहा. अ. स्नेहा का रडत होती? उत्तर. स्नेहाला तिचे बाबा पुढे शाळेत पाठवणार नव्हते म्हणून स्नेहा रडत होती. आ. सरपंचांनी बबलीला कोणत्या इयत्तेत प्रवेश घेतला होता? उत्तर. सरपंचांनी बबलीला 5वी इयत्तेत प्रवेश घेतला होता. ई. मुख्याध्यापक आणि सरपंच सखारामच्या घरी का गेले? उत्तर. स्नेहाला तिचे बाबा पुढे शिकवणार नाहीत हे समजल्यावर सरपंच आणि मुख्याध्यापक सखारामच्या घरी गेले. ई. स्नेहाला अतिशय आनंद का झाला? उत्तर. स्नेहाचे बाबा तिला पुढे शिकविण्यास तयार झाल्यामुळे स्नेहाला अतिशय आनंद झाला. प्रश्न 2. 3 ते 4 वाक्यात उत्तरे लिहा. अ. स्नेहाची आई चिंतेत का पडली? उत्तर. नेहमीसारखं काम संपवून स्नेहाची आई घरी आली. तिला स्नेहा कुठेच दिसत नव्हती. तिने स्नेहाला हाक मारली तेव्हा एका कोपऱ्यात बसून स्नेहा हुंदके देऊन रडत होती. रडून रडून तिचे डोळे सुजले होते. हे पाहून स्नेहाची आई चिंतेत पडली. आ. मुख्याध्यापक सखारामला पोट तिडकीने काय सांगत होते? उत्तर. सखाभाऊ, तुमची लेक हुशार आहे. तिनं शिष्यवृत्ती परीक्षा दिली आहे. तिला पुढे शिकवा, स्वावलंबी बनू द्या, असे मुख्याध्यापक सखारामला पोट तिडकीने सांगत होते. ई. सरपंच समजुतीच्या सुरात सखारामला काय म्हणाले? उत्तर. अरे सखा, तुन्ही पोरगी एवढीच मन्ही बबली. तीनच वर्गामधनी. तिले बी मी धाडणारसे ना 5वी इयत्तामा. अरे आडगावनी शाय आठून अर्धा तासानासे. मन्हा लेक संगे जाईन ती यस्तिमा, असे समजुतीच्या सुरात सरपंच म्हणाले. उ. सखारामने शेवटी कोणता निर्णय घेतला? उत्तर. अपुरे शिक्षण नको. दिवस रात्र कष्ट करून रक्ताचे पाणी करून का असेना आपल्या मुलीला शिकवण्याचा निर्णय शेवटी सखारामने घेतला. प्रश्न 3. खालील शब्दसमूहांचा वाक्प्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा. त्यामध्ये अ. चिंतेत पडणे अर्थ आहे काळजी करणे. वाक्य. राघव संध्याकाळी
8 वाजून गेले तरी घरी आला नाही म्हणून त्याची आई चिंतेत पडली. आ. गहीवरून येणे. अर्थ होतो कंठ दाटून येणे. वाक्य राम वनवासी जाताना पाहून दशरथ राजाला गहीवरून आले. ई. डोळे पाणावणे, अतिशय वाईट वाटणे किंवा दुःखाने रडू येणे. स्नेहाला हुंदके देऊन रडताना पाहून सुलभाचे डोळे पाणावले. ई. अचंबा वाटणे, आश्चर्य वाटणे. नागपंचमी दिवशी गारुडी नागाला गळ्यात घेताना पाहून अक्षयला अचंबा वाटला. उ. पोट तिडकीने बोलणे, अतिशय मनापासून सांगणे किंवा बोलणे. मुख्याध्यापक सकारामला स्नेहाच्या शिक्षणाबाबत पोट तिडकीने बोलत होते. उ. रक्ताचे पाणी करणे. अर्थ होतो खूप कष्ट करणे. तुकाराम गरीब असून देखील रक्ताचे पाणी करून आपल्या मुलांना शिकवत होता. प्रश्न 4. तुम्हाला काय वाटेल ते लिहा. या प्रश्नाचं उत्तर लिहिताना विद्यार्थ्यांनी स्वतः विचार करून उत्तर लिहावे. नमुन्यादाखल काही उत्तरं लिहिलेली आहेत, ती समजून घेतला तरी चालेल. अ. खूप पुस्तके पाहून काय वाटेल. खूप पुस्तके पाहिल्यानंतर ती सर्व पुस्तके व्यवस्थित मांडून घरात ग्रंथालय तयार करेन. सर्व मित्रांना वाचनाचे महत्त्व पटवून देईन. आ. बाजारात फिरताना काय वाटेल. बाजारातील विविध दुकानदार कोणत्या वस्तू विकतात ते आवडीनं पाहीन. आवडता खाऊ खाईन. शाळेला ज्या उपयोगी वस्तू आहेत त्या विकत घेईन. ई. आजारी व्यक्तीला पाहून काय वाटेल. आजारी व्यक्ती पाहून मला वाईट वाटेल. त्याला बरे होण्यासाठी औषध वेळेवर घेण्याचा सल्ला देईन. शक्य तेवढी सेवा करून आजारी व्यक्ती लवकर बरी होण्यासाठी प्रयत्न करेन. ई. झोपेत असताना कोणी हका मारल्या तर काय वाटेल. झोपेत असताना झोप मोड झाली म्हणून थोडं वाईट वाटेल, पण हका मारणाऱ्याचे माझ्याकडे काही काम असेल तर मी त्याला झोपेचा विचार न करता मदत करेन. प्रश्न 5. खानदेशातील लोक कसे बोलतात याची काही उदाहरणे खाली दिली आहेत. पाठातील संवादाची हीच वाक्ये तुम्ही तुमच्या परिसरात कशी बोलाल ते त्या वाक्यासमोर लिहा. अ. ओ माय, माले पुढे शिकानसे. ए आई, मला पुढे शिकायचे आहे.
आ स्नेहा तुले चौथी लोंग शिकाड आते आणखीन पुढे शिकीसन काय करशील तू. स्नेहा तुला चौथीपर्यंत शिकवले, आता आणखी पुढे शिकून काय करणार तू. ई अरे सखा तुम्ही पोरगी एवढीच मन्ही बबली तिनाच वर्गामधनी. अरे सखा तुझ्या मुलगी एवढीच माझी बबली तिच्याच वर्गामधली. ई मग पोरागिना बाबतमाच असा भेद कसाले. मग मुलीच्या बाबतीतच असा भेदभाव का. ऊ आपुर शिक्षण नको दिन रात कष्ट करसू रगतन पाणी करसू पण म्हणनी आंडेरले शिकाडसू. अपुरे शिक्षण नको दिवस रात्र कष्ट करू रक्ताचे पाणी करू पण माझ्या मुलगीला मी शिकवणारच.